पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहिलात. भव्य स्वागत केलं या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे पहा फिल्डर आपल्याला बघायला मिळतात आणि इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तर स्ट्राईक रोटेट झाली आहे. पाहूया आता या बॅटरच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. या बॉलवरती आता काय घडलं जाल. बॉल तयार होतो. बिगिट करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडेडनं फक्त या बॉलला दिशा दिली आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. बॉल बॅक ड्राईव्ह खेळला होता आणि इथे सुद्धा एकच धाव मिळणार. यावेळेला देखील बेगिट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात बॉलच्या मागे धावत असताना आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल सध्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतो. याही वेळेला वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला, परंतु विकेट किपर पहा थोडेसे बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव इथे कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळाले. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. टेनिसचे बॉल इथे उपलब्ध केलेले आहेत. रबर बॉल म्हटलं की षटकारांचा पाऊस सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ज्या वेळेला ओली विकेट असते त्यावेळेला गोलंदाजाची मज्जा आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे जर का आपण पाहिलं तर या बॉलरने पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर खूप चांगला कमबॅक इथून केलेल्या चांगली गोलंदाजी करतो. आमचं संपूर्ण ज्योतिर्लिंग नाटवडे संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक जण पहा भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये सजलेला नटलेला आपल्याला पाहायला मिळतो. जे त्यांचं स्वप्न होतं विजयाचं, गेल्या हप्त्यात त्यांनी ट्रॉफी जिंकली आणि तो जल्लोष काहीतरी वेगळाच होता. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. यावेळेला देखील व्ही शेपमध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा षटकार. मिडल ऑफ द बॅट ना स्ट्रोक सजवला शेवटपर्यंत. नजरेची पकड आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. खेळपट्टीजवळ कोणताही खेळाडू फिल्डिंग करू शकणार नाही. थोडंसं तुम्ही मागेच क्षेत्ररक्षण करायचं आहे. यावेळेला देखील काय फटका सजवला. खूप चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा पहिल्या षटकाला देखील षटकारानं सुरुवात झाली होती आणि याही षटकारानं सुरुवात झाली आहे. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही इनफॉर्म बॅट्समन आहेत. अनिकेत आणि त्यांच्या सोबतीनं प्रियांक. पहा दर्जेदार खेळ या ठिकाणी दाखवला जातो. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा विकेट किपर स्वतः बॉलच्या मागे धावला. तिथे हिरवळीमध्ये बॉल थोडासा मंदावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा एक धाव आपण पाहतो. एक चेकी रन्स आपण पाहिले. फिल्डरच्या डोळ्यासमोरून खरं तरी ही एक धाव चोरली गेली. पुन्हा एकदा बॉलर विघ्नेश तयार होतो. पुढचा बॉल
ओ यावेळेला देखील हलकासा हा बॉल स्केट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर आमचे ऑलिंटियर्स जर उपस्थित असतील तर आपण प्लीज ऑलिंटियरच्या भूमिकेमध्ये उभं राहायचं. प्लीज बॅट्समन जे आहेत त्यांनी प्लीज ओव्हर द विकेटने धावायचं आहे, कारण आपण कॅमेऱ्याच्या मधोमध येत आहे. यस, थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. मॅच बॉल सुद्धा आलेला. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पुढचा बॉल यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव आपल्याला पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपण पाहतो. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल सध्या आपण पाहू शकाल. अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी विघ्नेश. हो, विघ्नेशचा हा बॉल अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे 1 बाउंडची ताकीद या खेळाडूला दिली जाते. एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजाला एक बाउन्सर बॉल हाताळण्याची मुभा दिली जाते. त्यातला हा बाउन्सर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये असेच बॉल तुम्हाला हाताळायचे असतात जर तुम्हाला मोठ्या फटक्यांपासून वाचायचं असेल तर. आणि तशीच गोलंदाजी विघ्नेशची. फुल टॉस बॉल ऑन साईडला भरपूर ताकदीनिशी हा फटका सजवला आणि तिथे पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला आणि 2 धावा आता पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला बघायला मिळतात 28 धावा. चला नेक्स्ट मॅच श्री वाकाई देवी 11 आणि फाउंटन हेड चिंचोली. दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं. यानंतर आपला सामना आम्ही कव्हर करणार आहोत. चला तिसरे गोलंदाज घाई करावी लागेल. श्री वाकाई देवी 11 आणि फाउंटन हेड चिंचोली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेरा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती. ओ शेराचा हा बॉल भरपूर वेगवान, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच सांगतात वाईट +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया या बॉलवरती काय घडणार. पहिला बॉल हाताळण्यासाठी अजूनही गोलंदाज धडपड करतात. बॉल तयार झालेला शेराचा हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर आणि इथून सुद्धा पंच सांगतायत की हा देखील वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सातत्यानं एक्स्ट्रा धावा येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. प्रवीणजी वंडुस्कर सर अर्थात महाराज या नावाने ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत. या वेलकम सरचे स्वागत आहे आपलं. आणि ज्या वेळेला त्यांची एंट्री झाली त्यांचं सुद्धा षटकारानं स्वागत केलेलं. आणि इथे पहा षटकाराच्या साह्यानं त्या टीमच्या स्कोरबोर्डवरती झपाट्यानं बदल आपल्याला पाहायला मिळतो. रन्स आपल्याला बघायला मिळतात 37 धावा. याही षटकाला मला तर वाटतं षटकारानं स्वागत केलेलं आहे. याही गोलंदाजाचं मागील 2 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार आलेला आहेत आणि याही षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार खेचला. जबरदस्त फटका. अनिकेत आणि प्रियांक पूर्णपणे सेट झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये.
आणि पहा जबरदस्त कामगिरी त्यांच्या आपल्या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला देखील पुन्हा एकदा तीच चूक गोलंदाज करतवा आणि इथे सुद्धा पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा सातत्यपूर्वक टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. का आयोजन जबरदस्त आयोजन. ज्योतिर्लिंग चषक नाठवडे 2025. बाटची कडा विकेट किपर पासून हा बॉल थोडासा दूर राहिला आणि इथे पहा डिक्लेरच्या माध्यमातून एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकोणचाळीस धावा 39. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला देखील इथे पहा ऑनसाइटला डीप मिडविकेट रिझन मधून खेळाडू बॉलच्या मागे विसावलाय खरा. चेंडूला उचलतील फेकी करतील तोपर्यंत इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार. बॅकअपला देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाल्याने इथे सुद्धा एकच धाव मिळणार. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधील. चला नेक्स्ट मॅच वाकाईदेवी 11 आणि चिंचोली. 3 बॉल अजूनही शेष आहेत या षटकातील. यावेळेला देखील फटका फसला बॉल हवेत आणि इथे पहा कॅच पकडण्याचा एक चांगला प्रयत्न झाला आणि इथे सुद्धा 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती आता रन्स आपण पाहू शकाल. बेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील इथे पहा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. तिथे फिल्डर आहेत खरे. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळाले. चांगले फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होती. आता एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. पाहूया या षटकातील या शेवटच्या बॉलवरती काय घडणार. पुढचा बॉल इथे सुद्धा बॅट थोडीशी हवेत ठेवली आणि त्यानंतर पहा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल अनबिलेबल सिक्सर. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 48 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज थोडीशी घाई आपल्याला करावी लागेल आणि नेक्स्ट मॅच श्री वाकाईदेवी 11 आणि फाउंटन हेड चिंचोली दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित टॉससाठी यायचं आहे. चला चिंचोली संघ आणि वाकाईदेवी 11. लक्ष द्या जर आपण हा सामना संपल्या नंतर जर टॉससाठी आला तर पेनल्टी दिली जाणार. जेवढी स्पर्धा मोठी आहे तेवढे नियम देखील कठोर आहेत. यावेळेला लेगस्टिकच्या बाहेर पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोघांच्या दरम्यान एक चांगले पार्टनरशिप डेव्हलप झालेली आहे. अनिकेत आणि प्रियांक. इथे सुद्धा वॉड स्ट्रोक. डब्बे में डब्बा डब्बे में केक. घुटना टेक और षटकार देख. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक. मागचा पाय वाकवत हा फटका त्याने सजवला आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या वेळेला असे फटके पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही खेळत असता त्यावेळेला एक तुमचा क्लास दर्जा दिसून येत असतो आणि या खेळाडूचा क्लास दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू प्रियांक. पुन्हा एकदा फुल टॉस. याही वेळेला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक
बाउंड्री लाईन सीमारेषा क्लिअर करत असताना सलग बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आलेल्या आहेत. प्रियांक पहा सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारी त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आमच्या आतुरतेने ही स्पर्धा पाहण्यासाठी या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत आणि पहा त्यांना खुश करून सोडत असताना खेळाडू दर्जेदार फटकेबाजी 2 बॉल मध्ये 2 षटकार मारलेत. खरे पाहूया आता तिसरा लागोपाठचा षटकार येईल का. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतो बा. ओ इथे पहा वाईट बॉल विकेट किपर कडून चूक झाली आणि तिथे पहा पंचांनी लगेचच सांगितलं. त्यावरती एक धाव देखील कंप्लीट केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो बा. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा या वेळेला देखील इथे पहा गोल्डन स्पॉट वरून थोडासा उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता 64 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 बॉल शेष आहेत या षटकातील. पाहूया हे 3 बॉल आता कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. 64 धावा झालेल्या आहेत. धावांचा जणू काय पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. इथे सुद्धा लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. 65 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज इथून तयार होतील. पुढचा बॉल या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांकरिता हा षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द कव्हरचा फटका आपण पाहिलात आणि तिथे पहा बॉलला अक्षरशः पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकाहत्तर धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही खेळाडूंनी पाळला. अनिकेत आणि प्रियांक. प्रियांक 28 या धावसंख्येवरती खेळतो तर अनिकेत वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती खेळतो. दोघांच्या दरम्यान 71 धाव्यांची पार्टनरशिप डेव्हलप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ दाखवला जातो. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. 2 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. अनिकेत स्ट्राइकिंग इन वरती उभा. पुढचा बॉल इथे सुद्धा पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विकेटच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि म्हणूनच पंचांनी नो बॉल घोषित केलेला. आता फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. यापुढील चेंडू आहे फ्री हिट. इथे सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे फ्री हिटच्या बॉलवरती बॅटर भरपूर काही करू शकला नाही आणि इथे पहा डॉट बॉल आलेला. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतात. या वेळेला देखील गोलंदाज थांबतात, वेळ घेतात आणि इथे सुद्धा पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील हा बॉल हाताळण्यासाठी. पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल आहे. वाकायदेवी 11 संघाने चिंचोली टीमचे कॅप्टन तयार राहायचं. कमी गतीचा हा बॉल. बॉलला लॉफ्ट केलाय डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये हा फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय स्टँड अँड डिस्पॅच. 6 धाव्यांकरिता षटकार आणि आता या षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा झालेल्या आहेत 79 धावा आणि विजयासाठी 80 धावांचं लक्ष्य. चला टॉस साठी या
श्री वाकाय देवी 11 आणि फाउंटन हेड चिंचोली संघ शेवटचा कॉल आहे. टॉससाठी लगेच यायचं आहे. श्री वाकाई देवी 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चिंचोली टीमचे कॅप्टन टॉससाठी या लगेच यायचं आहे. चिंचोली संघ चला कॅप्टन टॉससाठी या. टॉससाठी आपण लगेच यायचं आहे. टीमचे कॅप्टन चला या. चिंचोली